नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवली। 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदीत अंशतः दिलासा। गणेशपेठ तहसील आणि कोतवाली भागात काहीशी शिथिलता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर। पारंपरिक पोशाखात फडणवीस त्र्यंबकेश्वरात दाखल। त्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक। संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर। भास्करराव पाटील खदगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक। सलग तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन सुरूच। भरत गोगावले आणि योगेश कदम घेणार बच्चू कडू यांची भेट। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंहची आत्महत्याच सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर पळून गेला नसल्याचं आता स्पष्ट। न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन। वर्मा यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन काम न सोपवण्याचे देखील निर्देश। केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवलं। 1 एप्रिलपासून कांद्यावर निर्यात शुल्क नाही। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी। केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।